लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरून आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या आरोपावर राहुल गांधींनी निशाणा साधला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सरेंडर केलं। मात्र 1971च्या युद्धावेळी इंदिरा गांधी अमेरिकेसमोर डगमगल्या नाहीत असंही राहुल गांधी म्हणाले। कुठे इंदिरा गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी अशा शब्दात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला फोनवरून माहिती दिली आणि त्यामुळे भारताची विमानं त्यांनी पाडली असतील असा गंभीर आरोप प्रणिती शिंदेंनी केला। पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। अजित पवार आणि शरद पवारांचा एकत्र फोटो लावत पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर दोन्ही पवार एकत्र हवेत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। महिला आयोगाकडून न्याय मिळत नाही अशी तक्रार करत पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी केली। राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर जोरदार हल्लाबोल केला। रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? चाकणकर कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत असा सवाल उपस्थित करत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी सुषमा अंधारेंनी केली। विरोधकांची टीका मी स्वीकारत नाही, त्यांची टीका त्यांनाच परत असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्यक्ष प्रत्युत्तर देणं टाळलं। वैष्णवी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, त्यामुळे आपण पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करत आहेत असंही चाकणकर म्हणाले। उपसभापती नीलम गोरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती। या बैठकीला स्वतः महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा हजर होत्या आणि या बैठकीसाठी सर्व क्षेत्रातील महिलांना बोलवण्यात आलं होतं। राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीत पार पडली आहे। राज्य महिला आयोगातील रिक्त पदं भरण्यात येतील, त्याचबरोबर महिलांबाबतच्या विषयावर विभागीय बैठका घेण्यात येतील असं नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे। तर विरोधी पक्षांनी महिला अत्याचाराविरोधात काम करावं, काहींना आरोपांचं भांडवल करायचं त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं देखील गोरे म्हणाले। राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेमधून महेंद्र थोरवे आणि दळवींवर पलटवार केला। सुनील तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय थोरवेंचं राजकारण चालत नाही, आमदार थोरवे म्हणजे रायगडचा वाल्मिक कराड अशा शब्दात घारेंनी थोरवेंवर निशाणा साधला। पुण्याच्या नारायणगाव इथल्या शेतकरी मेळाव्यातनं शेतकऱ्यांनी शेती आणि शेती उत्पादनाबाबत व्यथा मांडल्या। यावरनं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राज्याच्या कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नुकसानग्रस्त टोमॅटो शेतीची त्यांच्याबरोबर पाहणी केली। टोमॅटोचा लवकरच पीक विमामध्ये समावेश केला जाईल आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करून दिलासा दिला जाईल असं विधान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं। तुम्ही आम्हाला लोकांचं मन जिंकण्याचा मार्ग दाखवला, त्यामुळे आम्ही राज्यात लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला। महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं कौतुक केलं। बेमहिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, मात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही। अर्थ खात्याच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत, तरीही त्यांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिलं नाही। हीच अडचण कृषी मंत्री कोकाटेंनी बोलून दाखवली अशा शब्दात राजू शेट्टींनी कोकाटेंचं अजित पवारांना टोला लगावला। गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतला। गिरीश महाजनांचा पक्ष तरी जागेवर आहे का? भ्रष्ट ठेकेदार आणि लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले। लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं दलाल म्हणजेच गिरीश महाजनांना नेमलंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। संजय राऊत केवळ बडबड करतात, दलाली करण्याचं काम राऊतांनीच केलं आणि त्यांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झालं असा हल्लाबोल गिरीश महाजनांनी केला। उभाटात राहायला कोणीही तयार नाही अशी टीका त्यांनी केली। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी नीलम गोरेंवर निशाणा साधला। आम्ही महिलांची भरपूर कामं करतो असं गोरे सांगतात, मात्र त्या केवळ स्वतःचं भलं पाहतात अशी टीका ठाकूर यांनी केली। शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर नाराजी व्यक्त केली। संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं गेलं नसल्यानं नाराजी असल्याची कबुली बडगुजर यांनी दिली। माझ्यासह 10 ते 12 जण उभाटात नाराज आहेत अशी माहिती त्यांनी दिली। नागपुरात कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसनं युती केली। जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस भाजप युतीचं पॅनल निवडून आलंय, त्यामुळे एकाकी पडलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे बाबा गुजर यांच्या पॅनलचा पराभव झाला।
विदर्भात वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली, त्यामुळे नागरिकांमधील संताप आणि भीतीच्या वातावरणात वाढ झाली. त्याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईकांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मंत्रालयात बैठक पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेतली. दोघांमध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती समोर येते. बेळगावच्या यावल तालुक्यातील डोंगर कठोरा इथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या शिबिरात पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने आमदार अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केली. गोपीनाथगडावर महाप्रसादाची पंगत होती आणि यावेळी गोपीनाथगडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंक्तीमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेतला. शशांक आणि लता हगवणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. या दोघांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जेसीबीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांना माळुंगे पोलिसांनी अटक केली होती. जेसीबी अथवा इतर मशिनरी भाडेतत्वावर दिली जातात, त्याप्रमाणे जेसीबी भाडेतत्वावर दिले होते. उलट त्यांनी अपुरं भाडं दिलं, त्यामुळे जेसीबी प्रकरणात हगवणे कुटुंबाचा दोष नाही असा दावा हगवणेंच्या वकिलांनी केला. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेंच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली, तर निलेश चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली. पाकिस्तानची ड्रोन क्षमता भारताच्या तुलनेत खूप कमकुवत आहे आणि पाकिस्तानला आपण 8 तासांमध्ये उद्ध्वस्त केलं असं विधान सीडीएस अनिल चौहान यांनी केलं. भिवंडीच्या पडघा इथल्या एटीएसच्या छापेमारीत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. नाचन परिवाराने स्लीपर सेल तयार केला होता अशी माहिती आहे. देशविरोधी कारवाईसाठी स्लीपर सेल तयार करण्यात आले होते. स्लीपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलं जात होतं. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे आणि आज झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलेल्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. जालन्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये 18 कोटींचा अपहार झाल्याचं समोर आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत त्रिसदस्य समिती नेमली होती आणि या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला असून सुनावणीला हजर न राहिलेल्या 25 तलाठ्यांवर कारवाई होणार आहे. सांगलीमधील आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. भारताचं सुरक्षा कवच आणखी मजबूत होणार आहे. रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली. 6 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन होणार आहे. मुंबई विमानतळावर पार्किंगच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांनी वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतलं. दौंड तालुक्यातल्या खडकी गावाजवळ एसटी बसच्या चालक आणि वाहकावर दगडफेक करण्यात आली. बस थांबवली नाही म्हणून दगडफेक झाली आणि या बसमध्ये 43 प्रवासी होते. विक्रोळीच्या कन्नमवारमध्ये झाड कोसळून मृत्यू झालेल्या तेजस नायडूच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीचं पत्र समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी पालिकेला दिलं. लोणावळ्यात पुन्हा एकदा मनसे आणि परप्रांतीय यांच्यात वादाची ठिणगी पडली. परप्रांतीय सुपरवायझर मराठी स्थानिक कामगारांना त्रास देत असल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांना प्राप्त होताच त्यांनी परप्रांतीयाला मनसे स्टाईलने धडा शिकवत मराठी कामगारांची माफी मागायला लावली. भिवंडी नगरपालिकेतील पर्यावरण विभागाच्या प्लास्टिक निर्मूलन पथकाकडून 500 किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. पालिकेकडून दंडात्मक कारवाईही करण्यात आली. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनेस्को आयोजित 21व्या राष्ट्रीय ललित कला महोत्सवात भारतातील 18 राज्यातून 4000हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात हा महोत्सव पार पडला. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4च्या लाल चक्की परिसरात पावसामुळे एक भलं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आणि हे झाड विद्युत वाहिन्यांवर आणि प्रवेशद्वारावर कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ठाण्यातही पावसाच्या सरी बरसल्या. 2 दिवसांनंतर ठाण्यात पुन्हा पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
बीडमधील बिंदुसरा धरण ओसंडून वाहू लागल्यानं धरणावर पर्यटक मोठी गर्दी करतात. अशातच अतिउत्साही पर्यटक स्टंट आणि हुल्लडबाजी करताना दिसून येतात. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पावसामुळे धरण कोसळून सुमारगड किल्ल्याची लोखंडी शिडी पडल्यामुळे सुमारगडचा संपर्क तुटला. वर्षभर शिवप्रेमींची या गडावर वर्दळ असते. यंदाच्या पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यात आली. पुलाखालील पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जातात. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झालेली आहे. आठवडाभर बाजार समितीचा व्यवहार बंद असल्यामुळे हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, परंतु सद्यस्थितीला दर मात्र घसरल्याचं चित्र आहे. परभणी रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली लिफ्ट आणि एक्सिलेटर मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय. जळगावमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना खडेबोल सुनावत निवेदन देण्यात आलं. महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. सोलापूर रेल्वे स्थानकाला श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली. अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेकडून करण्यात आली. अमरावतीच्या मेळघाट परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे. सेमाडोह माखला या रस्त्यावर आड वळणाच्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आणि त्यामुळे खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते. जालन्यात निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी एका महिलेने चक्क स्वतःच्या पतीला मृत दाखवून शासकीय अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आलाय. तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे पतीनेच तक्रार केली. शिरूर तालुक्यातील कानूर मेसाई इथल्या वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून 2 कुटुंबांमध्ये हाणामारी झाली आणि यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांमधील 14 जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. इचलकरंजीमध्ये जवाहर नगर परिसरात 20 ते 22 जणांच्या टोळक्याने 4 प्राणघातक हल्ला केला. जुन्या वादातून हा प्रकार घडला असून यात 3 प्रकृती गंभीर आहे. तरुणाने शोरूममधून आणलेल्या शूजच्या बॉक्समधून चक्क भला मोठा नाग निघाल्याची घटना पिंपळगावच्या बसवंत इथे घडली. सोहल शेख या तरुणाने नवीन शूज खरेदी केले. बॉक्स उघडताच नागाने फणा काढला. यानंतर सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. या घटनेनंतर सर्पमित्राला बोलावून नागाला जेरबंद करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात HT BT प्रतिबंधित असलेल्या बोगस कपाशी बियाणांचा मोठा साठा आढळून आला. गेल्या 3 आठवड्यात विविध पथकांनी 12 ठिकाणी धाडी टाकून तब्बल 4,429 बियाणांची पाकिटं आणि 800 किलो खुलं बियाणं जप्त केलं. पावसाळ्यात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावं याबाबत कणकवलीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. गणपती साना इथल्या गडनदी पात्रात प्रात्यक्षिक करण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. मंदिर जतन संवर्धन कामामुळे दर्शन रांगेत आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करण्यात येतो. त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत अडथळा निर्माण होतो. परंतु कालपासून पश्चिमद्वार दर्शनासाठी सुरू करण्यात आले. रानडुकराचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. जळगावच्या अंतुर्ली इथल्या लोहोटार शिवारात ही घटना घडली. दरम्यान नागरिकांच्या मदतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पोलीस आयुक्तांनी शांतता बैठक घेतली. नागरिकांनी शांततेत सण साजरा करण्याचं आवाहन बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलं. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर मिळणारी 1.9% सवलत रद्द करण्यात आली आणि या निर्णयाबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान हा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.